मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गावातील काही लोक वसुंधरा देवीच्या घरी मीटिंगसाठी जमलेले असतात. तर वसुंधरा देवी म्हणत असतात, मी एका झटक्यामध्ये माझी सगळी जमीन या मॅडमला देऊन टाकली, कारण त्या गावाचा विकास करण्यासाठी, गावाचं भलं करण्यासाठी तर इथे आल्या आहेत. त्यामुळे आता तुम्ही पण तुमच्या जमिनी देऊन टाका. संत्या म्हणतो, अहो, राजदादांनी सांगितलं तर एका झटक्यात आम्ही पण तुम्हाला मतदान करतोच की, परंतु आता राजदाने सांगितलं ना की नाही द्यायच्या, तर आम्ही आमच्या जमिनी नाही देणार. सर्वजण नकारच देत असतात. नित्या म्हणते, सरपंचीनबाई तुम्ही खाली बसा. मी ती जमलेल्या लोकांना सांगत असते की मी तुमच्या जमिनींचा मार्केट भावापेक्षा डबल भाव, दुप्पट भाव द्यायला तुम्हाला तयार आहे. तर ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. नित्या पुढे म्हणत असते की हे फक्त सांगायलाच नाहीये, एका हाताने सही केली तर तुमच्या दुसऱ्या हातावर पैशांचा चेक असेल. तेव्हा संत्या म्हणतो, अरे वा, हे तर फार छान आहे. अहो, दुप्पट भावाने कशाला, आहे त्याच मार्केट भावाने आम्ही आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत. परंतु राजदादा म्हटला तरच, कारण आम्ही त्याचा शब्द खाली पडू देणार नाही. तर जमलेले सर्वजण म्हणत असतात की हो, राजदादा म्हणाला तरच. ते पाहून नित्याला राग येतो. ती संत्याला म्हणते, अरे दादा, जरा शांतपणे विचार कर. या गावात प्रोजेक्ट कंप्लीट झाल्याशिवाय तर राहणार नाही, आणि तुम्ही जर अशा पद्धतीने मला जमीन देणार नसाल ना, तर मला दुसरी पद्धत वापरून सुद्धा त्या जमिनी माझ्या ताब्यात घेता येतात. त्याच वेळेला विमल ही नित्यासाठी चहा घेऊन येते. नित्या विचारते, मीटिंग चालू आहे ना, तुम्हाला चहा कोणी आणायला सांगितला होता? तर वसुंधरा देवी सांगतात की मीच, कारण मीटिंगमध्ये बोलून घसा जरा पॅक होतो ना, म्हणून. तुम्हाला पाहिजे का? तर नित्या सांगते, मी चहा नाही पीत. वसुंधरा देवी विचारतात, बरे यांची आणि तुमची ओळख झाली का? अहो, तशीवाली ओळख नाही. या आहेत हिरोच्या आई, म्हणजेच अधिराजच्या आई साहेब, आणि यांच्या घरून मी यांनाच मीटिंगसाठी बोलवलं. म्हणून वसुंधरा देवी विमलला खाली बसण्यासाठी सांगते. तर इकडे लवली राजला फोन करून विचारतो, अरे कुठे आहेस तू? इकडे मीटिंग सुद्धा झाली, लोक जमलेत. तेव्हा राज म्हणतो, अरे मी सावरीला कॉलेजमध्ये सोडवायला आलो होतो, तू आहेस ना तिकडे? मग जा मीटिंगमध्ये आणि ती मॅडम काय म्हणते ते बघ. लवली म्हणत असतो, अरे राजदादा, तू नाही तर कसं होणार? तर राज म्हणत असतो, अरे ती मुंबईची मॅडम आहे, पैशांचं गाजर दाखवेल. तर लवली म्हणतो, तिच्या पैशांचं गाजर कसं हाणून पाडायचं ना, ते मला चांगलंच माहिती आहे. राज म्हणतो, मी तशी फिल्डिंग लावलीच आहे, आपला एकही मेंबर फुटणार नाही. आणि त्या सरपंचीनबाईने मेघ घातली. आमच्या घरून आईडीलाच तिने मीटिंगसाठी बोलवलं, आणि आईने मला सक्त ताकीद दिली की तिकडे अजिबात यायचं नाही. आणि हा सगळा त्या सरपंचीनबाईचाच प्लॅन असणार. त्या नित्या अधिकारीच्या हाती काही एक लागता कामा नये, तू मीटिंगमध्ये जा, असं म्हणत राज फोन कट करतो. तर इकडे नित्या त्या जमलेल्या लोकांना विचारते, म्हणजे तो तुमचा गॉडफादर आहे का? त्याच वेळेला लवली आतमध्ये येत म्हणतो, गॉडफादर अँड मदर या तीनही व्यक्तींपेक्षा आमचा राजदादावर सर्वात जास्त विश्वास आहे, आणि जर त्याने एखादा शब्द दिला तर जीव गेला तरी चालेल, परंतु तो शब्द राजदादा पाळतोच, असा आहे आमचा राजदादा. तेव्हा विमल लगेच लवलीवर भडकत म्हणते, अरे काय चाललं तुझं? 12 महिने 24 तास फक्त राजदादा नावाचा जप करत फिरत असतोस. मॅडम काय म्हणताय ते एकदा ऐकून तरी घे. तेव्हा नित्या म्हणते, झालं माझं बोलून, नमस्कार, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा गावातील सर्व लोक तेथून निघून जातात. वसुंधरा देवी धक्क्यानेच विचारतात, दीदी, अहो काय केलं तुम्ही हे? सगळे लोक तर निघून गेले. तर नित्या म्हणते, या सगळ्या लोकांचा त्या अधिराजवर खूप विश्वास आहे ना, मग मी सर्वात अगोदर त्याचीच जमीन घेणार आणि पुन्हा एकदा या लोकांची मीटिंग ठेवणार. तेव्हा कोणीही मला नाही म्हणणार नाही, आणि सरपंचीनबाई, या अधिराजचं लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. तर रावसाहेब मध्येच म्हणतो, मॅडम तुम्ही फक्त मला सपोर्ट द्या, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आता येत्या 24 तासाच्या आत मी त्याला तुमच्या पायाशी आणतो की नाही ते पाहतच राहा. त्यानंतर रात्री नित्या व ईशान बाहेर मस्त कॉफी पीत बसलेले असतात. ईशान म्हणतो, नित्या, अगं या गावातील लोक जर डबल किमतीवर अडकून बसले तर आपल्या प्रोजेक्टची किंमतसुद्धा डबल होणार. मला माहिती आहे, आपल्याला सगळ्यांचं भलं करायचं, कुणाचंही नुकसान होता कामा नये, पण यामध्ये आपला लॉस होतोय, तुला कळतंय का? तेव्हा नित्या म्हणते, अरे मी या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आणि विचार केला नसेल का? तर ईशान म्हणतो, हो, तू ज्या गोष्टीला हात लावशील ना त्याचं सोनं करतेस, हे मला माहिती आहे.
मला सांग आता पुढे काय करायचं? आपली पहिली स्टेप काय असणार आहे? तेव्हा नित्या म्हणते, अधिराज, ज्याच्यामुळे माझे 3 वर्षांचे एफर्ट्स वाया गेले. माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. ईशान म्हणत असतो, अगं नित्या, असं काही नको करायला, कारण या गावामध्ये त्याला खूप मान आहे. नित्या म्हणते, हा मान, रिस्पेक्ट हीच त्याची ताकद आहे ना, आणि हीच मला त्याच्याकडून काढून घ्यायची आहे. आता जे लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतायत ना, तीच लोक त्याला पायाखाली तुडवतील. बाय हुक या बाय टूक मला त्या अधिराजला संपवायचंच आहे. तर इकडे रावसाहेब वसुंधरा देवीला म्हणतो, मी एवढा चांगला प्लॅन केला, पण तुम्ही तर त्यावर काही बोलायलाच तयार नाही. वसुंधरा देवी म्हणतात, तुमचा प्लॅन चांगला आहे, पण तुम्ही प्लॅन ए सांगितला, प्लॅन बीचं काय? म्हणजे तुम्ही जर तोंडावर पडलात, अधिराजच्या तावडीत सापडलात, तर आम्हालाच तुम्हाला सोडवायला यावं लागणार ना. तर रावसाहेब म्हणतो, एवढ्या रात्री तिथे कोण कशाला कोलमडायला येईल? उद्या सकाळी त्या राजला समजेल की त्याची इट्टी उडाली आहे ते, आणि मग त्याचा संशय त्या नित्या मॅडमवरच येणार. तेव्हा वसुंधरा देवी म्हणतात, अरे, आपण जरी या गावचा वाघ असलो ना, तरी तो अधिराज या गावचा हत्ती आहे, आणि जर तो हत्ती पिसळला ना, तर आपल्या या वाघाला सोंडेत अडकवून तो कधी जंगलात फेकून देईल ना, ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. तेव्हा रावसाहेब म्हणतो, पण आईसाहेब, मी त्या नित्या मॅडमला शब्द दिलाय की 24 तासाच्या आत त्या अधिराजला तुमच्या पायाशी आणेल म्हणून. मी जर हा शब्द पाळला नाही तर मी तोंडावर पडणार नाही का? तर आता वसुंधरा देवी म्हणतात, ठीक आहे, जा आणि तुमचं काम नीट फत्ते करून या. तेव्हा आता रावसाहेब आणि पिंट्या दोघेही अधिराजच्या जमिनीजवळ आलेले असतात. त्याच वेळेला एक व्यक्ती लालीला, म्हणजेच लाली नावाच्या गाईला घेऊन तिथे येतो. रावसाहेब त्याला म्हणत असतो की आता लालीला घेऊन अधिराजच्या जमिनीमध्ये जायचं आणि त्याच्या शेतातील सगळं काही हिला खायला लावायचं, एकदम पोटभर खाऊन मजा करायची, आणि तुम्ही हे सगळं या कानाच्या त्या कानाला कळता कामा नये. आणि जर काही गोष्ट कुणाला कळली ना, तर सळई गरम करून तुमच्या कानात घालेन. चला आता लागा कामाला. तेव्हा तो व्यक्ती लालीला घेऊन लगेच अधिराजच्या शेताकडे जातो. तेव्हा काम फत्ते असं म्हणत रावसाहेब मोठमोठ्याने हसू लागतो. तर दुसरीकडे नित्या तिच्या रूममध्ये येते, तर रूमचा दरवाजा ऑलरेडी उघडाच असतो. नित्याला मोठा धक्का बसतो. ती रूममध्ये जाते, तर तिचं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. त्या लगेच मोठमोठ्याने अण्णांना आवाज देते. तेव्हा अण्णा व ईशान तिथे येतात. नित्या म्हणते की अण्णा, इथे कोणी आलं होतं का? हे सगळं काय आहे? अण्णा म्हणतात, अहो, हे या गावामध्ये पहिल्यांदाच घडतंय, इथे तर कोणीही आलं नव्हतं. आणि कोण कशाला येईल तुमच्या सामानाची उचकापाचक करण्यासाठी? तर नित्या म्हणते, ईशान, हे सगळं काही रिपीट होतंय. त्या दिवशी ढाब्यावर गाडीत सुद्धा अशीच शोधाशोध झाली होती. तो सेम माणूस तर नसेल ना? तर ईशान म्हणतो, हो, तू म्हणतेस तसं यात काहीतरी कनेक्शन आहेच. तर नित्या म्हणते, या गावात आल्यापासून एक गोष्ट धड घडत नाहीये. मला वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतंय. अण्णा म्हणतात, मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, या गावात कधीही चोरी होत नाही. नक्कीच हा बाहेरचा माणूस असणार. मी आत्ताच्या आत्ता अधिराजला फोन करतो. तो 1 मिनिटात त्या माणसाला शोधून काढेल. तर नित्या म्हणते, वा, म्हणजे तुम्ही चोराला सावध करत आहात. मला खात्री आहे हे सगळं त्यानेच केलं असणार. अण्णा म्हणतात, नाही हो, राज तसा नाहीये. तर नित्या सांगते, मला त्या राजची काही एक मदत नको आहे. तर अण्णा निघून जातात. तर नित्याचा गैरसमज होतो, हे सगळं अधिराजनेच केलं असणार. तर दुसरीकडे राज, संत्या आणि लवली लालीला आवाज देत शेताकडे आलेली असतात. तर विक्या म्हणत असतो, संध्याकाळपर्यंत लाली तर गोठ्यातच होती. अधिराज म्हणतो, थांबा, मी जेव्हा दुपारी लालीला चारा टाकायला गेलो ना, तेव्हा त्या मॅडम तिथे होत्या. लवली म्हणतो, मग त्या मॅडमनेच लालीला पळवलं असणार. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अधिराज हा नित्याकडे येतो आणि तिला म्हणतो, आम्ही आमच्या गावच्या जमिनी दिल्या नाही म्हणून तुम्ही आमच्या शेताचं नुकसान करायला निघालात का? नित्या म्हणते, तोंड सांभाळून बोल. तेव्हा अधिराज म्हणतो की मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. तेव्हा तो पाण्याने भरलेला हंडा नित्याच्या अंगावर ओतून देतो. नित्या खाली पडणार, तर अधिराज तिला पकडतो आणि दोघांनीही एकमेकांचा हात हातात घेताच दोघांनाही वेगळंच काहीतरी फील होत असतं. ते प्रेमाने एकमेकांकडे पाहतात. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.